नमस्कार मित्रांनो, नवीन ब्लॉगमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। मित्रांनो, मी आता साताऱ्यामध्ये गोंदवलेकर महाराज जे आहेत त्यांची समाधी इथे आहे, त्या ठिकाणी आता आलो आहे, त्या एरियामध्ये आलो आहे। मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलात की मी या ठिकाणी येताना आंबाघाट, मलकापूर, त्याच्यानंतर कराड वगैरे साताऱ्यापर्यंत जो रोड होता त्या रोडवरती जी दृश्य दिसली ती मी तुमच्यापर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून पोचवली। ते तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळालंच। तर मी आता इथे गोंदवलीमध्ये आलो आहे, येऊन पोचलो आहे। मला आता इथे आम्ही गोंदवलेकर जे महाराज आहेत त्यांच्या समाधीच्या इकडे जायचं आहे, आम्हाला त्यांचं दर्शन घ्यायचं आहे। तर इथे आलो आहे, आम्ही पोचलो आहे। आता मी गाडी पार्किंग करण्यासाठी जागा शोधतो आहे। मंदिराचं समाधीचं जो एरिया आहे त्यामध्ये त्यांचं पार्किंग पण समाविष्ट आहे, तेच आम्ही शोधतो आहे रस्त्याने। आम्ही थोडं पुढे गेलो, आम्हाला ॲक्च्युली माहीत नव्हतं की कुठे आहे पार्किंग वगैरे काय। तर मग आता आम्ही परत पाठी येतो आहे, इकडे 2-3 ठिकाणी आम्ही विचारलं तर बोलले 6 नंबर गेटमधून आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला तिथे पार्किंग मिळून जाईल। म्हणूनच मी आता 6 नंबर गेट शोधून 6 नंबर गेटमध्ये आतमध्ये जाणार आहे। मित्रांनो, मी घराकडून सकाळी निघालो होतो। माझ्या घरापासून ते इथपर्यंतचे अंतर जे आहे ते जवळजवळ 180 ते 200 किलोमीटरच्या आसपास आहे। आणि नवीनच आल्यामुळे मला रस्ता पण थोडा शोधावा लागला। इथे पोचता मित्रांनो 2:30 ते 3 वाजलेत। असो, आता मी पार्किंग केल्यानंतर पहिलं भक्त निवासमध्ये रूम बघणार आणि त्यानंतर मस्त फ्रेश होऊन त्यानंतर मग दर्शनाला जाणार। चला तर मग मित्रांनो, तुम्हाला ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या समाधीचा पूर्ण परिसर दाखवतो। मित्रांनो, फायनली मी गाडी पार्क करून आता मी रूममध्ये आलो आहे, भक्तनिवासमध्ये रूम घेतला आहे। समोर जो तुम्ही एरिया बघताय तो सगळा भक्तनिवासचा एरिया आहे। मी पण त्याच भक्तनिवासमध्ये रूम घेतला या ठिकाणी। आता इथे फ्रेश होऊन मग आम्ही दर्शनासाठी जाणार आहोत। चला तर मग आता आपण दर्शन घेऊया। तर मित्रांनो, फ्रेश वगैरे होऊन आता आम्ही दर्शनाच्या लाईनमध्ये आलो आहोत। दर्शनाची लाईन एवढी मोठी नाही आहे, कारण वेळ थोडी दुपारची असल्यामुळे 1-4 वाजले असल्यामुळे एवढीशी गर्दी नाही आहे। बघूया आता केव्हा दर्शन मिळतं। मित्रांनो, मी दर्शन घेतलं। आतमध्ये कॅमेरा अलाउड नव्हता, त्याच्यामुळे मी आतमधला व्हिडिओ नाही काढला आहे। समोरूनच बाहेरून तुम्हाला मी थोडंफार दाखवतो, तुम्हाला बघायला मिळते का बघा। ॲक्च्युली समाधी आहे हे आतमध्ये खाली आहे, त्याच्यामुळे इथून काय दिसणार नाही आहे। आता मी समाधी मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये आहे आणि तोच तुम्हाला मी आता परिसर दाखवतो आहे।
मित्रांनो, मी आता ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांची जी समाधी आहे त्या समाधीच्या अगदी बरोबर समोरच्या परिसरामध्ये आहे. परिसर खूप मोठा आहे. त्याचबरोबर इथे खूप छान सावली वगैरे आहे. वरती पण मंडप आहे. त्याचबरोबर झाडं आहेत त्यांची खूप मस्त. इथे सावली पण आहे, त्याच्यामुळे इथे बसायला पण खूप मजा येते, आनंद वाटतो. आताच मित्रांनो बघा, इथे एक पालखी आली आहे. आता कोणती आहे माहीत नाही, पण अगदी अभंग वगैरे म्हणत म्हणत सर्व लोक त्यामध्ये तल्लीन होऊन आले आहेत. खूप छान अभंग वगैरे म्हणत आहेत. खूप छान वाटलं ते पालखी वगैरे बघून. असो तर मित्रांनो, आता संध्याकाळचे 7:30-8 वाजलेत. आम्ही आज इकडेच राहणार आहोत. इकडे खूप छान आहे. इकडचं वातावरण पण खूप छान आहे, प्रसन्न आहे. त्याच्यामुळे आम्ही आज इकडेच राहायचं असं ठरवलं आहे. मित्रांनो, आताच महाराजांची जी आरती असते संध्याकाळची, त्या आरतीला सुरुवात झाली. आम्ही इकडे राहिल्यामुळे आम्हाला आरती पण मिळाली. आम्ही इकडे असं बाहेर बसलो आहे झाडाखाली. इथे पक्ष्यांचा एवढा खूप छान आवाज येतो ना, तुम्ही थोडा ऐका पहिला आधी. ऐका मित्रांनो, खूप छान किलबिल त्यांची चालली आहे. खूप त्यांचा आवाज आहे. खूप पूर्ण एरिया त्यांच्याच आवाजाने एकदम असा दुमदुमून गेला आहे. खूप आवाज करतात ते. खूप मस्त वाटतं आहे. असो थोडा वेळ आम्ही बसलो बाहेर. बसून झाल्यानंतर आता आम्ही महाप्रसाद करायला आलो आहे. मित्रांनो, इकडे महाप्रसादाला किती गर्दी आहे बघा. खूप मोठे हॉल आहेत आणि इथे महाप्रसाद घेतल्यानंतर आम्ही रूमवरती जाऊन आराम करणार आणि उद्या सकाळी मग पुढे निघून जाणार. मित्रांनो, आजचा जो गोंदवल्यातला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.